हार्दिक स्वागत। चला वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक कोण रे बॉलरचं नाव काय? महेंद्र भोसले पुढचा चेंडू सामना करेल उत्कृष्ट अशी प्लेसमेंट त्या ठिकाणी स्ट्रेट डाइव्ह मारलेला आहे। पाहूया किती धावा पूर्ण होत आहेत आणि डाबर च्यवनप्राश चौकार। सुनील याच्या बॅट हॅलो एवीजी सलूनचे सर्व आमचे मित्र अनिकेत जाधव यांचा आम्ही मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान करतोय। विनंती करतो लक्ष्मण दादा साळुंखे आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे। या स्पर्धेसाठी त्यांचं अनमोल सहकार्य राहिले आपलं मनपूर्वक आभार। थँक्यू सो मच। उत्कृष्ट असा फटका पाहायला भेटला आपल्याला सुनील याच्या बॅट मधून 6 धावांसाठी। चांगली फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला बामनोली संघाकडून। ओपनर बॅट्समन सुनील सिंदकर आणि पुन्हा एकदा मारले चेंडू। पाहूया काय होतं या ठिकाणी। किती धावा येतात पंच? धावा कळवायच्या धावा 6 धावा 6। पुन्हा एकदा षटकार 4-6-6 उत्कृष्ट अशी फलंदाजी। संघाची धाव संख्या होते बामनोली संघाची धाव संख्या बिनबाद 17। 15 बिनबाद 15। पहिला षटक प्रगतीपथावर असताना काही चेंडू शिल्लक। पुढचा चेंडू महेशला सामना करेल सुनील आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न। उत्कृष्ट अशी प्लेसमेंट त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण आणि 2च धावावरती समाधान म्हणावं लागतंय सुनीलला। धनंजय साळुंखेचा सत्कार घ्या। बोल ना फक्त बोल ना तुला काय धनंजय साळुंखे यांचा सामनावीर म्हणून सत्कार होते। वाईट प्लेस एक पुढचा चेंडू महेश सामना करत राकेश। उत्कृष्ट असा फटका। बघा काय होतं या ठिकाणी आणि चौकार 4 धावा। एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बामनोली संघाची धाव संख्या होती ती 23 बिनबाद 23। धनंजय साळुंखे कृपया आपण व्यासपीठावर यायचंय आणि पुन्हा एकदा पाहतोय आपण सुनीलच्या बॅट मधून षटकार आपल्याला पाहायला भेटतोय। पहिल्याच चेंडूवरती वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो प्रमोद भोसले आणि पहिल्याच चेंडूवरती षटकार। दुसरा चेंडू पाहूया काय होतं या ठिकाणी आणि 6 धावा। मला वाटतं षटकारांचा वर्षा होतो या ठिकाणी बामनोली संघाकडून। संघाची धाव संख्या होती ती 35
बिनगडी बाद 35. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू, मला वाटतंय त्या ठिकाणी एक डिक्लेअर धाव. पद्याला अक्कल आहे का मध्ये उभा राहिला? पाहूया पुढचा चेंडू. सामना करेल सुनील. काय करतोय आपल्या बामनोली संघासाठी? खरोखरच धावांचा डोंगर असा उभा केला. दुसरं षटक चालू असताना संघाची धाव संख्या होती 36. प्रमोद भोसले यांचा पुढचा चेंडू सुनील याला. आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. लेग साईडला छोटीशी प्लेसमेंट. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण आणि 2च धावेवरती समाधान मानावं लागतंय सुनील याला. संघाची धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या होती ती 38. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मारलेला चेंडू पाहूया. हवेमध्ये झेल होतं की काय या ठिकाणी, आणि हा झेल ड्रॉप झालेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चौकार. ओके, 4 धावा या ठिकाणी. संघाची धाव संख्या होती ती 42. पुढचा चेंडू प्रमोद. सामना करेल सुनील. पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि मारलेला चेंडू, मला वाटतंय हा षटकार. काय फलंदाजी करतोय सुनील. वैयक्तिक 4 षटकार, 2 चौकार. चांगली फटकेबाजी पाहायला भेटते. मला वाटतं सकाळच्या सत्रापासून पहिल्यांदाच आपल्याला एवढा स्कोअर पाहायला भेटतो आपल्याला बामनोली संघाकडून. पाहूया वैयक्तिक पहिल्या संघाचा 3रा षटक मुनावळे संघाकडून. आणि सामन्याकडे राकेश. उत्कृष्ट प्लेसमेंट ऑफ साईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आणि फलंदाज बाद. बामनोली संघाला पहिला धक्का राकेशच्या रूपाने. शेंबडी संघाचे सर्व खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. शेंबडी संघाचे सगळे खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो मुनावळे संघाकडून गोलंदाज. पुढचा चेंडू हवेमध्ये पाहूया झेल होतं काय या ठिकाणी, आणि फलंदाज बाद. बामनोली संघाला 2रा धक्का. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला त्या ठिकाणी संकेत साळुंके यांच्याकडून. जवळ दिसतील त्यांना सांग. कमलेश शिंदे यांच्याकडून हॅट्रिक साठी 501 रुपये आलेले आहेत. 2 चेंडूवरती 2 विकेट. पाहूया हॅट्रिकचा चान्स या ठिकाणी काय होतंय पाहूया. सामना करेल तो. उत्कृष्ट अशी प्लेसमेंट ऑफ साईडच्या दिशेने. पंच
पुढचा चेंडू मुनाळे संघाकडून सामना करेल तो विकास. उत्कृष्ट अशी प्लेसमेंट, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया परंतु नाही. एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते विकास याला. संघाची धाव संख्या झालेली ती 50. सकाळच्या सत्रापासून पहिल्यांदाच 50 हा आकडा पार करताना दिसतोय आपल्याला बामनोली संघ. उत्कृष्ट फलंदाजी आपल्या बामनोली संघासाठी सुनील याच्या रूपाने. पुढचा चेंडू सामना करेल सुनील. मारलेला चेंडू पाहूया काय होतं या ठिकाणी आणि चौकार. 4 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. विक्रम भोसले, रवींद्र साळुंके आपण बाहेर यायचे आणि पंचांची कामगिरी पार पाडतील ते या ठिकाणी सुरेश शिंदे आणि सचिन शिंदे. सुरेश शिंदे आणि सचिन शिंदे कृपया प्लीज आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बामनोली संघाची धावसंख्या होती ती 54. 54 धावा आणि विजयी होण्यासाठी 55 धावांची गरज मुनावळे संघाला. पंच त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सुरेश शिंदे सुरेश शिंदे, सचिन शिंदे आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कृपया पंचांची कामगिरी पार पाडायची आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे आपल्याला. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली बामनोली संघाकडून. सुनील याची वैयक्तिक 37 धावा केल्यात या ठिकाणी सुनील याने. शांताराम दादा साळुंके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी कमिटीकडून त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील सामन्याचा टॉस ओढून घ्यायचा या ठिकाणी मौजे शेंबडी संघाचे कर्णधार आणि जाधव उमरी संघाचे कर्णधार. टॉस ओढून घ्यायचा आहे शेंबडी संघाचे कर्णधार. शांताराम दादा साळुंके यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस ओढून घ्यायचा आहे. आणि सामना चालू होता या ठिकाणी. वैयक्तिक पहिल्या संघाचा पहिला षटक विकास. पहिला चेंडू उत्कृष्ट असा कटवलेला आहे. त्या ठिकाणी पाहूया काय होतंय. आणि पहिल्या चेंडूवर डाबर चौरप्रास चौकार. 4 धावा संघाचं खातं खोललंय. विकास टाक नाही तर गोलंदाज विकास. जशाच तसे उत्तर पहिल्या चेंडूवर पहिला चौकार पाहायला भेटतोय आपल्याला. फलंदाजाचं नाव कळू द्या. मुनाळे संघ 12 प्लेयर पाठवा. स्ट्राईकला येते
महेंद्र नॉन स्ट्राईकला प्रमोद भोसले. पहिल्या चेंडूवरती महेंद्रच्या बॅट मधून खूपसूरत असा शॉट आपल्याला चौकार पाहायला भेटतो या ठिकाणी. इथं 4. पुढचा चेंडू विकास सामना करतोय महेंद्र. मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काही समजला नाही. त्या ठिकाणी एक चोरटी धाव. एक कर एक. हा डॉट न गोल कर. लागला मी एक कर एक कर. संघाची धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होती ती 5. 2 काढले बाबू. हे 2 काढले. दोन चेंडू 6 धावा. पुढचा चेंडू विकास सामना करेल तो महेंद्र. काय करतोय आपल्या मनोळे संघासाठी आणि सफेद चेंडूचा इशारा. पंच आपल्याला इशारा करतायत. त्या दिवसात बोलते रे मी मला काही आणि मौजे शेंबडी संघाने टॉस विणून या ठिकाणी प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि जाधवमरे संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला बांबोली संघाकडून. महेंद्र भोसले 3 फळा उडवलेला या ठिकाणी. क्लीन बोल्ड पहिला धक्का मनवळे संघाला महेंद्रच्या रूपाने आणि त्याची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो. विकेटला गोल कर आणि वाईट असला की फक्त WAD द्यायचा. करायचा पुढचा चेंडू विकास सामना करेल तो मनवळे संघाकडून. पाव्या काय करतोय आपल्या संघासाठी मारण्याचा प्रयत्न परंतु धाव काय घेतली जाणार नाही त्या ठिकाणी. उत्कृष्टाचं क्षेत्ररक्षण. बॅट्समनचं नाव कळू द्या. अविनाश. हा पुढचा चेंडू विकास सामना करतोय अविनाश. मारण्याचा प्रयत्न. चेंडू मारलेला उत्कृष्ट असा या ठिकाणी पाहूया काय होतंय. आणि हा काय अंपायर निर्णय करायचा काय आहे. षटकार अविनाश याच्या बॅट मधून म्हणावे संघासाठी पहिला षटकार. संघाची धाव संख्या मात्र 6 ने वाढते. धाव संख्या होती ती 13. पहिल्या षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती 13. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक बांधलेले संघाकडून स्वतः कर्णधार राकेश पावया सामन्याकडे प्रमोद भोसले मारण्याचा प्रयत्न मारून तो त्या ठिकाणी एक धाव. संघाची धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होती ती 14. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू राकेश सामना करेल प्रमोद. पंच मात्र त्यांना शिक्षा करतात एका अवांतर धावेची भर. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल मला वाटतं या ठिकाणी प्रमोद भोसले यांना जर आपला संघ विजयाच्या छायामध्ये न्यायचा असेल. आणि हा फटका मला वाटतंय चौकार. अशीच चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल जर आपल्या संघाला विजयाच्या छायेमध्ये न्यायचा असेल मनवळे संघ. तर अशीच चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. संघाची धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या होती ती 19. एक बाद 19. पुढचा चेंडू राकेश
सामन्याकडे प्रमोद पुन्हा मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया जेल होतं की काय या ठिकाणी, आणि जेल ड्रॉप झालेला आहे. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी, 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती प्रमोद आणि अविनाश याच्यामध्ये. पुढचा चेंडू राकेश सामना करेल प्रमोद, पाहूया काय करतोय, चौकार की षटकार, आणि हा मारलेला चेंडू मला वाटतं कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून षटकार. 6 धावांसाठी थर्रार. संघाची धाव संख्या 6 ने वाढते. धाव संख्या होते ती 27. प्रमोद उत्कृष्ट अशी फटकेबाजी चालली म्हणावे संघासाठी. आपल्या संघाला विजयाच्या छायेमध्ये न्यायचं असेल तर अशीच अतिशबाजी करावी लागेल. तितकंच चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बामनोली संघाकडून पाहायला भेटतंय. खूपच रोमांचक असा चाललेला हा सामना. बामनोली वर्चेस मुनावळे. पुढचा चेंडू राकेश याचा सामना करेल तो प्रमोद. काय करतोय पुन्हा एकदा प्रमोद मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण आणि 2च धावेवरती समाधान मानावं लागतंय ते प्रमोद याला. संघाची धाव संख्या होती ती 29. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पाहूया राकेश टू प्रमोद. हे फर्स्ट एड दे रे, त्याला लागलंय वाटतं. आहे का काय? फर्स्ट हॅलो. लास्ट बॉल काय होतं? एवढा मोठा खप आला सर मॅच कडे स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 30 आणि 55 धावेंचं अवघड आणि कठीण असं आव्हान मुनावळी संघासमोर आतरून ठेवले. आपण पाहतोय बामनोली संघाचा एक खेळाडू थोडंसं दुखापत झाले. मित्रांनो क्रिकेट आहे आणि क्रिकेट तुम्ही खेळताय तर स्वतःचा जीव सांभाळून खेळा. एक वाईड आहे. हां 5च बॉल आहेत. पहिली सिंगल आहे, वाईड आहे, 4 वाईड. 1 2 3 4. आता लागचा टाकला त्याने. ते लागले इकडे आले ना, बाहेर आले त्यांनी टाकलाय. उकरला नाही फक्त. 2 वेळा 2 काढल्या. पहिली आणि शेवटचा ते तिथे पडले तिथे घेऊन काढला. सर स्कोर कार्ड 30 झालाय. मॅच ऑन करा.
खेळाविषयी आपण बोलत होतो मित्रांनो. खेळ आपण खेळतोय, पावसाळी क्रिकेट आहे, मैदानात घसरण खूप आहे, स्वतःचा जीव सांभाळून खेळा. क्रिकेट आपण एक दिवस खेळतो परंतु ती झालेली दुखापत, ती झालेली चुकी आपल्याला आयुष्यभर भोगावी लागते. त्यासाठी खेळताय तुम्ही, मिसफिल्ड होऊ द्या चालेल, धावा गेल्या तरी चालेल, फक्त जीवाला सांभाळून क्रिकेट खेळा. कारण आयुष्य एकदाच आहे मित्रांनो. आनंदात जगायला शिका. आनंद आपण घेतोय, आनंद घेत असताना आपल्याला कोणतीही दुखापत होऊ नये यासाठी सर्वांनी लक्ष द्या. कळकळीची सर्वांना विनंती आहे. चला मॅच जर आपण पाहिले तर अंतिम टप्प्यामध्ये मॅच आले. शतक क्रमांक 3 सुनील शिंदकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईक एंडला बॅटर प्रमोद भोसले. 5 बॉल आणि 24 धावींची आवश्यकता आहे. मॅच थोडीशी कुठेतरी अवघड होताना पाहायला मिळते मुनावळे संघाच्या बाजूला. कारण आपण पाहिलं तर सुरुवात थोडस मिसफिल्ड झालाय, चौकार येतोय, 4 धावा जमा केल्या जातील. अजूनही मॅच संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. प्रमोद भोसले मैदानामध्ये दाखवून देत आहेत. मुनावळे संघ जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट 22 गाव विभागातील सर्वाधिक चर्चित असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या संघामध्ये आपण पाहिलं तर सुनील भोसले, महेश भोसले, अवधूत भोसले, प्रमोद भोसले, शिवाजी भोसले, कित्येक नावं आहेत आणि त्या नावांचा इतिहासही तेवढाच आहे. पंच चौकार आहे का? 4 धावा नक्कीच. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 39. अजूनही मॅच जिवंत आहे, कारण अवधूत प्रमोद भोसले मैदानामध्ये झुंजतोय, लढत देतोय. 3 बॉल आणि 16 धावींची आवश्यकता आहे. मॅच रफ आणि टफ पाहायला मिळते. 3 बॉल 16, 2 ब्लास्ट, तिन्ही ब्लास्ट कंपल्सरी करावे लागतील. क्षमता आहे, ताकद आहे, कॅपॅसिटी आहे. उडवण्याचा प्रयत्न, बॉल येतोय वाईड, वाईड +1, 2 धावा जमा केल्या जातील. त्याचबरोबर दिनेश दादा साळुंके यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं देखील दादा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस ब्लास्ट पाहायला मिळतोय, जरी षटकार नसेल तरी चौकार आला. मॅच अजूनही जिवंत पाहायला मिळते. ढेरों से टक्कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. क्रिकेटने शिकवलंय काय? मला मैदानामध्ये लढायचंय, संघाला जिंकवायचंय, आपल्या गावाचं, आपल्या टीमचं नाव, स्वतःचं नाव कोरायचंय आणि तोच प्रयत्न मैदानामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोद भोसले. स्कोर कार्ड 45, 2 चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता आहे. 1 षटकार 1 चौकार. मॅच विन होईल मुनावळे, परंतु एखादा डॉट बॉल आला तर कमबॅक करेल बामनोली. बॉल खराब, बॉल एक स्टंपच्या बाहेर. प्रेशर 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 प्रेशर. 1 धाव जोडली जाईल. पावसाचंही झालंय आगमन. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. खूप चांगले क्रिकेट आणि खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल शपलवून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. कमबॅक केलंय सुनील. जरी वाईट बॉल खर्च केले असतील तरी या बॉलवरती कमबॅक केलं, हे महत्वाचं आहे. कारण क्रिकेट आपण खेळतोय, 1 बॉल गेला, षटकार गेला तरी हरकत नाहीये. तुम्ही कमबॅक कशा प्रकारे करताय याकडे तुमचा संपूर्ण खेळ निर्भर असतो. नेक्स्ट मॅच शेमडी बनाम जाधवमरी. आनंद साळुंकेंच्या गाडीची चावी कोणाकडे आहे? रवींद्र, आनंदच्या गाडीची चावी कोणाकडे आहे? व्हाईट बॉल. मॅच मध्ये काहीतरी ट्विस्ट निर्माण होईल का? एखादा नो बॉल आला तर नक्कीच ट्विस्ट निर्माण होईल. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट क्षेत्र जर आपण पाहिलं तर टेनिस आंतरराष्ट्रीय क्रिकेट वरती गेलंय. फटका आलाय सुरेख, थोडासा लेट पण आलाय थेट. मिळतील 6. मात्र मॅच जिंकतोय बामनोली संघ. लढत दिले, 1 धावेने संघ जिंकतोय बामनोली. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ मॅच.
हृदयाचे ठोके वाढवणारी ही लढत पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल पर्यंत लढला, झुंज दिली आणि शेवटी अपयश वाटेल आलं. परंतु हरकत नाहीये, तुम्ही प्रयत्न पूर्ण केले.